नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इंदापूरपासून कोलाडपर्यंतचा रस्त्याची कंडिशन कशी आहे, किती रस्ता चालू झालेला आहे आणि आपण सुरुवात केलेली आहे जिथे इंदापूर बायपास स्टार्ट होतो त्यापासून आपण उजव्या साईडला पाहिला की इंदापूरचा बायपास स्टार्ट होणारा पॉईंट आहे आणि इथून चालू झालेला आपला रस्ता आणि रस्त्यावरती हा पहिलाच ब्रिज आहे ज्याचं काम झालेलं आहे. या रस्त्यावरती टोटल 3 ब्रिज आहेत. चौथा ब्रिज म्हणजे तो कोलाडचा ब्रिज. तर पहिला ब्रिज आपण पाहिला त्याचं पण काम झालेलं आहे, ते पण दोन्ही लेन चालू झाले आहेत. दुसरा आणि तिसरा रिसेंटली एकाच महिन्यापूर्वी दोन्ही ब्रिजचे काम झालेले आहेत आणि ते सुद्धा ब्रिज दोन्ही लेन वापरण्यासाठी खुले करण्यात आलेले आहेत. तसंच बाकी रस्तासुद्धा तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे आहे ते. या व्हिडिओमध्ये पण व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो की हा जो पूर्ण रस्ता आहे म्हणजे पळसपे म्हणजे पनवेलपासून इंदापूरपर्यंतचा जो रस्ता आहे तो अगोदर तारने म्हणजेच डांबरीकरणाने पूर्ण केलेला होता. नंतर त्यामध्ये थोडा बदल करण्यात आला. डांबरीकरण केलेला रस्ता त्याच्यावरती नंतर मग हा परत सिमेंटचा रस्ता केलेला आहे. त्यामुळे इंदापूरपर्यंतचा रस्ता आणि इंदापूर ते पुढे असणारा जो मुंबई गोवा महामार्गाचा रस्ता आहे याच्या क्वालिटीमध्ये किंवा वरखाली असण्यामध्ये थोडाफार फरक असू शकतो. हा जास्त स्टेबल असू शकतो कारण का ह्याच्यावरती डबल काम झालेलं आहे या रस्त्यावरती. सो हा जास्त स्टेबल असू शकतो. तरीसुद्धा जो आपण आता रस्त्याने चाललेलो आहोत हा रस्ता आहे कोकणकडून मुंबईकडे जाणारा रस्ता. तर यापेक्षा जो पलीकडचा रस्ता दिसतोय जो मुंबईकडून कोकणाकडे येणारी जी लेन आहे ती जास्त स्टेबल किंवा जास्त सपाट आहे. या साईडला जास्त खाचखळगे वगैरे, पण त्या साईडला रस्ता खूप जास्त चांगला आहे या बाजूच्या रस्त्यापेक्षा. आता याची कारणं काय असतील ती वेगवेगळी कारणं असू शकतात, पण ही अशी रस्त्याची कंडिशन आहे. त्यात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता रस्ता कशा प्रकारे आहे. रस्त्यावरती मध्ये ते कट वगैरे केलेले आहेत, ते बाकी रस्त्यांच्या तुलनेत तिकडं जास्त केलेले आहेत आणि रस्ता जवळजवळ खूप छान प्रकारे झालेला आहे. पण अजूनही रस्त्यावरती एवढे बोर्ड्स वगैरे दिसत नाहीत जे ड्रायव्हर्सना हेल्पफुल असतात, ते एवढे दिसत नाहीत. जशी की गावं वगैरे येतात त्यानंतर मधले जे डायव्हर्जन आहेत, मधले जे रस्ते आहेत जे रस्ता क्रॉस करण्यासाठी वगैरे केले त्यांच्यासाठी परफेक्ट जे बोर्ड्स पाहिजेत ते अजून रस्त्यावरती दिसत नाही आहेत, त्याची गरज आहे. त्यानंतर पुढे एक ब्रिज आहे त्याचंसुद्धा काम झालेलं आहे आणि जर विचार केला की इथे हा जो गाव आहे वावे दिवाळी गाव, तर या गावात जाण्यासाठी इथल्या इथेच 2 फाटे बसतात. एक हा इथे आहे ह्या झाडाखाली आणि एक पुढच्या झाडाच्या इथून एक आतमध्ये. जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर नसेल माहिती तर आपण याच्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहोत, त्याच्यामध्ये सांगू इथल्या इथेच 2 रस्ते का आहेत वावे दिवाळी गावात जाण्यासाठी. तर इथला हा एक ब्रिज आहे, हा एक ब्रिज आणि ह्याच्या अगोदरचा ब्रिज, हे 2 ब्रिज हे अगोदरच काम झालेलं होतं यांचं आणि पुढे जे 2 ब्रिज येणार आहेत ते म्हणजे असणार आहेत फ्लायओव्हर. सो ते फ्लायओव्हरचं पण काम खूप दिवस रखडले होते आणि ते रिसेंटली चालू झालेले आहेत त्यांचं काम करून. तर अशा प्रकारचे रस्ते आहेत. दोन्ही रस्त्यांची कामं, दोन्ही साईडचे दोन्ही लेनची कामं व्यवस्थित झालेली आहेत. तुम्हाला कसं काय वाटतं, व्हिडिओ वगैरे कसे आवडते की आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा अजून काय काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे व्हिडिओमध्ये ते. तसे आपण इम्प्रूव्हमेंट करत राहू आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. पुढे तुम्ही रस्ता पाहू शकता कशा प्रकारे रस्ता आहे ते. जर तुम्ही या रस्त्यावरून जर प्रवास केला असेल तर सांगा तुम्हाला कसा वाटला हा रस्ता. अजून काय काय इम्प्रूव्हमेंट पाहिजेत रस्त्यामध्ये, काय काय करता येऊ शकलं असतं अजून आणि काय काय केलेलं आहे, काय काय नाही केलेलं आहे आणि कशा प्रकारे रस्त्याची जी कंडिशन आहे ती तुम्हाला जर प्रवास कधी तुम्ही केला असेल तर तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि हा जो रस्ता आहे जो इंदापूरपासून स्टार्ट होतो पार पूर्ण पळसपे म्हणजेच पनवेलपर्यंतचा रस्ता, या रस्त्यामध्ये आणि बाकी रस्त्यामध्ये फरक एवढा आहे की जेव्हा मुंबई गोवा महामार्गाचं काम करायला सुरुवात केली तेव्हा लगेचच म्हणजे 2010-11च्या दरम्यान लगेचच या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली होती. म्हणजे जे रस्ते खोदून वगैरे त्या रस्त्याच्या मधून पाईप वगैरे टाकण्या पाणी वगैरे जाण्यासाठी वगैरे त्या रस्ते करायचे कामाला सुरुवात झाली होती आणि अनेक वर्षांनंतर जवळजवळ 5 का 6 वर्षांनंतर बाकीच्या रस्त्याच्या काम करायला सुरुवात केली. कारण हा पहिला टप्पा होता आणि इंदापूर टू संगमेश्वर हा दुसरा टप्पा होता, त्याच्या कामाला नंतर सुरुवात केली. तरीसुद्धा ते रस्ते बरेचसे झालेले आहेत आणि या रस्त्यावरती अनेकसे ब्रिज वगैरे बाकी राहिले. जसं की कोलाडचा ब्रिज अजून लवकर होईल असं वाटत नाही. मे महिन्यापर्यंत बोललं जात आहे, पण तरी पण गणपती येतीलच
गणपतीपर्यंत पण होईल असं वाटत नाही. गणपतीपर्यंत होईल अशी शक्यता आहे, पण बघू आता पुढे. त्यानंतर असलं नागोठण्याचा ब्रिज पण इंदापूरच्या कोलाडच्या ब्रिज एवढाच मोठा, त्याच्यापेक्षा मोठा आहे. पण आता कधी पूर्ण होते ते पण पाहावं लागेल. तो सुद्धा गणपतीच्या अगोदर पूर्ण होईल असं वाटतंय. सो हे दोन्ही ब्रिज आणि हा बाकीचा रस्ता सगळा गणपतीच्या अगोदर होईल असं वाटतंय. सो हा एक होता फ्लायओव्हर, आय थिंक रातवड गाव होता पाठीमागे, आणि तिथला तो ब्रिज. आणि आता मग पुढे चाललेलो आहोत. पुढचं पण रस्ता खूप चांगला आहे दोन्ही साईडचे. हा रस्ता खूप अगोदर चालू केलेला आहे, दोन्ही साईडची लेन खूप अगोदर चालू केलेली आहे. हा फक्त एक फ्लायओव्हर होता, तो राहिलेला चालू करायचा. तसंच पुढचाही फ्लायओव्हर आहे येणारा, तो सुद्धा झाला नव्हता. बाकी रस्त्याचं काम तर खूप झालेलंच आहे. आता तुम्ही रस्त्याच्या बाजूला पाहू शकता की जसा रस्त्याचे दोन्ही लेन्स वापरायला सुरुवात केली, तसे तसे रस्त्याच्या आजूबाजूला हॉटेल्स वगैरे यायला लागलेले आहेत, नवीन नवीन दुकानं यायला लागलेली आहेत. सो आता जसं दुकानं म्हणजे रस्त्याची जशी कशी कामं होत जातील, तसे हॉटेल्स किंवा दुसरी कुठली दुकानं असो, गॅरेज असो, पेट्रोल पंप असो, असे नवीन नवीन दुकानांना तिथे संधी मिळणार, रोजगार वाढणार. सो अशा गोष्टीमुळे नक्कीच कोकणातसुद्धा एक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत राहणार नवीन नवीन. सो ह्या गोष्टी पण चांगल्या आहेत, पण लवकरात लवकर ते इम्प्लिमेंट झाले पाहिजे, रस्ते वगैरे चांगले झाले पाहिजेत. आता नुकतंच विधानसभेतसुद्धा या गोष्टीचा विचारलं होतं की कधीपर्यंत रस्ता पूर्ण होईल, तर मेपर्यंत बाकी सगळं रस्ता पूर्ण होईल बोलण्यात आलं. आणि पुढच्या वर्षी मे जूनपर्यंत, महिन्याने सांगितलं पण 2027मध्ये माणगाव आणि इंदापूरचा बायपास पूर्ण होईल असं सांगण्यात आलेलं आहे. आता बघूयात कधीपर्यंत पूर्ण होत आहे त्या गोष्टी. तुम्हाला काय वाटतंय ते पण तुम्ही सांगा, की खरंच पुढच्या वर्षीपर्यंत इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास पूर्ण होईल का. जर तुम्हाला सद्यस्थिती बघायची असेल इंदापूर बायपास आणि माणगाव बायपासची, तर त्याच्या पण प्रॉपर जाऊन प्रत्येक ठिकाणाचा, म्हणजे इंदापूर बायपास असो किंवा माणगाव बायपास असो, इंच टू इंच आपण कॅमेऱ्यामध्ये कवर केलेला आहे. जेवढी जास्त दाखवता येईल तेवढं आपण दाखवलेलं आहे ग्राउंड लेवलला. असं नाही की आपण ड्रोन कॅमेराने शूट करून दाखवलं आहे, आपण ग्राउंड लेवलला जाऊन प्रत्येक गोष्ट दाखवलेली आहे. किती रस्त्याचं काम झालं आहे, कुठं कसं काम चालू आहे, काय काय कामं चालू आहेत, किती काम झालं ते सगळं आपण दाखवलं. जर तुम्हाला ते बघायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन त्या व्हिडिओ पाहू शकता. अनेक लोकांना त्या व्हिडिओज आवडलेल्या आहेत, खूप छान छान कमेंट आलेले आहेत. तुम्ही पण बघा आणि सांगा कसं वाटतंय ते रस्त्याचे काम वगैरे कसं होतं आहे ते. आणि हा आता तो व्हिडिओ पाहता येतो आहे दुसरा फ्लायओव्हर ह्या रूटवरचा. सो याचंसुद्धा काम हे रिसेंटली चालू झालेलं आहे, पण काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे, जस्ट चालू करून दिले पटापट. पण अजून बरंचसं काम करायचं बाकी आहे. आणि तुम्ही पाहू शकता की किती अनस्टेबल आहे रस्ता, ते किती कॅमेरा हलतोय. रदर दॅन की हा व्हिडिओ मी स्टेबलाइज केलेला आहे म्हणून एवढा नीट दिसतोय तरी, पण रस्ता खूप जास्त खराब वाटत होता मला तरी व्हिडिओ करताना, कारण काय खूप जास्त कॅमेरा हलत होता. जर स्टॅबिलायझर नसता केला तर हा एवढं नीट दिसलंही नसतं कॅमेऱ्यामध्ये की काय दाखवायचा प्रयत्न करतोय ते. आणि आता आपण पोचलेलो आहोत ते म्हणजे कोलाडच्या रेल्वे स्टेशनजवळ. इकडे राईट साईडला कोलाडचं रेल्वे स्टेशन आहे, तिकडून पुढे परत निजामपूर साईडला जायला रस्ता आहे. तर असे वेगवेगळे फाटे या रस्त्याला आहेत, त्यामुळे या रस्त्याची काळजी जास्त घेतली पाहिजे, कारण का इथे वाहतूक खूप जास्त होणार आहे. जे मधले रस्ते आहेत त्यांच्यावरती सुद्धा वाहतूक, मोठमोठ्या गाड्यांचे जे अवजड वाहने वगैरे असतील त्यांची वाहतूक खूप होणार आहे. सो इथले हे जे डायव्हर्जन असतील किंवा मधले कट वगैरे असतील त्या ठिकाणी खूप विशेष काळजी घेतली गेली पाहिजे होती. आणि पुढे आता कोलाड आलेलं आहे, कोलाडचा ब्रिज पुढे चालू होणार आहे. आणि इथपर्यंत तुम्ही रस्ता पाहिलात की खूप छान प्रकारे दोन्ही साईडची लेनचं वगैरे काम झालं आहे. जवळजवळ दोन्ही रस्ते पूर्ण झालेले आहेत आणि लोकांना वापरायला चालू केले आहेत. तर पुढे आहे कोलाड बीच. कोलाड बीचची कंडिशन कशी आहे त्यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ केलेला आहे आणि चॅनलवरती टाकलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघा आणि तुम्हाला तो कसा वाटतोय ते सुद्धा सांगा. अत्यंत चांगला व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही बघा आणि सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटला ते.